शहराकडची जिम, गावाकडची तालीम. आम्ही जिमला जाताना पाण्याची बॉटल, प्रोटीनचा डब्बा, नाईट पॅन्ट, टी शर्ट व इतर लागणाऱ्या गोष्टी घेतो आणि डायरेक्ट जिमला जातो. रताळी. आम्ही पोरं फक्त तालमीत जाताना फक्त लोक घेऊन जातो. आम्ही जिमला गेल्यानंतर व्यायाम करायच्या आधी स्ट्रेचिंग आणि वॉर्मअप हे सगळे करतो आणि मग व्यायाम चालू करतो. रताळी. आम्ही पोरं व्यायाम करायच्या आधी तसलं काय करत नाही. 500 सपाट्या घ्यायच्या, 500 जोर घ्यायचं, वस्तादा पाया पाडायचं, मग मातीत उतरायचं. हा, लय आपला खसकेल विषय. हा, आमच्या जिमला महिन्याला 5 ते 10 हजार फी असते आणि जिम चालू करायच्या आधी 2,000 रुपये डिपॉझिट द्यायला लागते. फुकाट. आमच्या तालमीत फुकाट. सकाळी या, दुपारी या, संध्याकाळी या, कवा पण या, फुकाट. ह्यांच्यावानी नाही पैसे भरायचं आणि अंगाची काढ करून घ्यायची. तसलं कोणी सांगितलंय? हा, आमच्या जिमचा ट्रेनर आम्हाला पर्सनली गाईड करतो. देखळ. आमचं वस्ताद आमचं गुरु आहे. आणि जेव्हा आमचं वस्ताद येत्यात तेव्हा कोण जर व्यायाम करताना नाही दिसला तर त्याच्या उद्या हाग वगैरे. त्यामुळं आमचं गुरु आमचं वस्ताद आहे, त्यांच्यानुसार आम्ही व्यायाम करतो. विषय संपला. आम्ही मुलं जिम जॉईन केल्यानंतर बाहेरचं काय ऑइली फूड खात नाही, नुसतं प्रोटीन खातो आणि घरचं काय असेल ते फक्त खातो. रताळी. तसलं काय नसतं आमच्याकडं. तसलं काय नसतं आमच्याकडं. मटण, अंडी, मास, बदाम, किसमिस, त्याची थंडाई करायची, प्यायची, गलस 2 गलस वाढायची. तसलं कोणी सांगितलंय? 5-5, 10-10 हजार रुपये पावडरला घालवा. कोणी सांगितलं? हा. आम्ही जिमवाले आमच्याकडे बघून पोरी फिदा होतात. रताळी. आमच्या डोक्यात एकच, फक्त तब्येत बनवायची. पुरी नाही पटल्या तर चालते, फक्त समोरचा बघितलं तरी हागला पाहिजे. त्यामुळे सांगतो, गावाकडच्या पैलवानांचा नाही करायचा. विषय संपला.